कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी कोल्हापूर फर्स्टच्या शिष्टमंडळानं दिल्लीला जाऊन विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. चेअरमन सुरेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकांमध्ये जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्या. यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तावडे हॉटेल ते शिवाजी उड्डाणपूल प्रकल्प आणि कोल्हापूर परिसरातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती देण्याबाबत चर्चा झाली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली. हा रेल्वेमार्ग पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या भागांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प असून यामुळे पर्यटन, उद्योग आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळेल असं शिष्टमंडळानं नमूद केलंय. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे कोल्हापूर सातारा कोकण पर्यटन सर्किट विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. दरम्यान केंद्रीय कामगार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोल्हापुरातील ESIC रुग्णालयाचे प्रश्न, ESIC वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणं तसंच खेलो इंडिया योजनेअंतर्गत आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याबाबत चर्चा झाली. दिल्लीत झालेल्या या बैठकांमध्ये मांडण्यात आलेल्या सर्व विकासात्मक विषयांवर सातत्यानं पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. यावेळी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, सतीश डकरे, मिलिंद आळवेकर, KEAचे कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, मॅकचे मोहन कुशिरे, स्मॅकचे जयदीप चौगुले, IIFचे अध्यक्ष राहुल पाटील आदी उपस्थित होते.